नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सगळ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। कारण उद्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी येणार आहे तब्बल 4,000 रुपये। यामध्ये आहे केंद्र सरकारचे PM किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी सन्मान निधी योजना। दोन्ही योजनेचे हप्ते मिळणार आहे। तर या सविस्तर अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत पैसे कधी जमा होतील, का उशीर झाला आहे, काय तयारी चालू आहे आणि इतर सर्व महत्त्वाचे अपडेट आपण यामध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर जाणून घेऊया PM किसान सन्मान निधी योजना 20व्या हप्त्याची अपडेट। शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीतच आहे PM किसान सन्मान निधी योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आर्थिक मदत योजना आहे। ही योजना काय म्हणते ते देखील जाणूया। देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही मदत 3 समान हप्त्यामध्ये म्हणजे दर हप्त्याला 2,000 रुपये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते आणि ही रक्कम DBT प्रणालीद्वारे जमा करण्यात येतात। सध्या योजनेमध्ये 20वा हप्ता देण्याची तयारी देखील सुरू आहे। तर 20व्या हप्त्याची वितरणाची तारीख काय होती ते देखील जाणून घेऊया। मूळ नियोजनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून रोजी बिहार शिवहर जिल्ह्यातून हा हप्ता वितरण करण्यात येणार होता, पण दुर्दैवाने अचानक आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे। तर उशीर का झाला आहे ते देखील जाणून घेऊया। तर अचानक रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे मध्यस्थी भूमिका घेतली आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तात्काळ परराष्ट्र दौऱ्यावर जावे लागले आहे। त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करावी लागली। यामुळे सर्व देशांतर्गत कार्यक्रम रद्द करावे लागले आणि 20व्या हप्त्याचे वितरण काही दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे ही जी काही 20वा हप्ता आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे। तर नवीन तारीख आणि वितरण पद्धत काय असणार आहे ते देखील जाणून घेऊया। केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार पुढील 2 दिवसातच म्हणजेच उद्या किंवा परवा हा 20वा हप्ता वितरण करण्यात येणार आहे। तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशामधील शेतकऱ्यांना हे पैसे वितरित करण्यात येतील। त्यामुळे वेळेची बचत होईल आणि शेतकऱ्यांना लवकरच फायदा मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता देखील महाराष्ट्राचे सरकार देणार आहे। तर यासोबतच महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता देखील लवकरच वितरण करण्यात येणार आहे। तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाते। विशेष बाब म्हणजे या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रित मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी जास्त फायद्याचं ठरणार आहे। राज्य सरकारने हे वितरण केंद्र सरकारच्या हप्त्यासोबत कोऑर्डिनेट करून केलं आहे। त्यामुळे पैसे सहज मिळणार आहे। योजनेचे महत्त्व काय आहे ते देखील जाणून घेऊया। PM किसान सन्मान निधी योजना भारतीय सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजना आहे। म्हणजे DBT प्रणालीद्वारे योजनेचे पैसे शेतकऱ्यांना पाठवले जातात। सुमारे 12 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो। शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते, कृषी उत्पादकतामध्ये वाढ होते आणि शेतकरी बी खते कीटकनाशके यासाठी ही रक्कम वापरू शकतात। कोणाला मिळणार आहे फायदा ते देखील जाणून घेऊया। विशेष लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना त्यांच्याकडे 2 हेक्टरपर्यंत जमीन असेल या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे। तांत्रिक सुविधा काय आहे, पारदर्शकता काय आहे ते देखील जाणून घेऊया। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होतात। त्यामुळे भ्रष्टाचार थांबतो, प्रक्रिया पारदर्शकतात राहते। ऑनलाईन पोर्टल, मोबाईल ॲप्सद्वारे शेतकरी आपला अर्ज KYC स्टेटस तपासू शकतात। KYC अपडेट, आधार लिंकिंग आता सोपं झालं आहे। त्यामुळे सरकारी कार्यालयात वारंवार धावपळ करावी लागत नाही। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सल्ले काय आहे ते देखील जाणून घेऊया। कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, केवळ अधिकृत स्रोताकडूनच माहिती घ्या। आपले बँक खाते आधारशी लिंक आहे का हे तपासा। KYC अपडेट आहे का हे देखील तपासून घ्या। कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यास स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधा। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि संघर्ष योद्धा YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।